शेपू पालक पिठलं, 1 वाटी शेपू निवडून धुवून चिरलेले, 1 वाटी पालक निवडून धुवून चिरलेला, 1 वाटी बेसन पीठ, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 टोमॅटो चिरलेला, 4 हिरवी मिरची चिरलेली, 3 ते 4 लसूण पाकळी चिरलेली, 1 चमचा हळद, 3 पडी तेल, मीठ चवीनुसार, प्रथम कढईमध्ये तेल टाका, तेल गरम झाल्यावर त्यामध्ये लसूण मिरची टाका, थोडी मिरची परतल्यावर कांदा घाला, कांदा मऊ होईपर्यंत किंवा लालसर रंगावर परतून घ्या। आता हळद, टोमॅटो घाला व टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्या। शेपू पालक घालून मिक्स करून घ्या। शेपू पालक मध्ये गरजेनुसार पाणी घाला। चवीनुसार मीठ घाला। व मिक्स करून घ्या। झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटे शिजवून घ्या। भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घेऊन त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घाला। चमच्याच्या साहाय्याने बेसन पीठ मिक्स करून घ्या। बेसन पिठामध्ये थोड्या गुठळ्या राहू द्या, त्यामुळे पिठल्याची चव फार छान लागते। मिक्स केलेले बेसन पीठ शेपू पालकच्या मिश्रणामध्ये घाला। सर्व मिश्रण एकत्र करून घ्या। आता झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटे पिठलं शिजवून घ्या। सर्व मिश्रण एकत्र करून घ्या।